नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे। या आधील पाठाच्या भागामध्ये आपण लेखक यदुनाथ थत्ते आणि पाठाचे काही परिच्छेदाचा अभ्यास केला होता। तर त्याच्या पुढील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे। या मागील पाठाच्या भागात आपण लेखकांचा परिचय आणि पाठाचा काही अंश पाहिला होता। त्याच्यानंतरचा जो परिच्छेद आहे त्याचा अभ्यास आपण सेशन नंबर 2 मध्ये पाहणार आहोत। एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते। लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला। या अगोदर जो आपण परिच्छेद पाहिला त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की लेखक एकदा एका शाळेमध्ये जातात आणि परिपाठाची वेळ असल्या कारणाने शाळेतील जे विद्यार्थी होते ते प्रतिज्ञा बोलत होते। विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा बोलताना पाहून लेखकाला फार आनंद होतो आणि नंतर त्यांच्याबरोबर सुसंवाद साधताना लेखक त्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात की तुमचं माझ्या देशावर माझे प्रेम आहे म्हणजे नेमके काय, तुमचं तुमच्या देशावरती प्रेम आहे का, असे तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारून लेखक विद्यार्थ्यांच्या विचारांना वैचारिक चालना देत आहेत। विद्यार्थ्यांना लेखक समजावून सांगतात की भारत भूमी म्हणजे काय, भूमिपुत्र म्हणजे काय, आपल्या देशावरती प्रेम असेल तर आपल्या देश बांधवांवरती सुद्धा तितकंच प्रेम असलं पाहिजे। फक्त संकटाच्या काळी आपण आपल्या देशावरती प्रेम नाही केलं पाहिजे, तर नॉर्मल परिस्थितीमध्ये शांततेच्या काळामध्ये सुद्धा आपण रचनात्मक कार्य करून आपल्या देशावरती प्रेम व्यक्त करू शकतो। काही उदाहरण देऊन लेखक विद्यार्थ्यांना समजावत आहेत। त्याच्याचपैकी एक उदाहरण लेखक इथे देत आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचं। काय सांगत आहेत लेखक की एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावरती होते। लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला। गगनभेदी म्हणजे आकाशापर्यंत पोहोचेल असा, म्हणजे मोठ्याने जोराने। घोष म्हणजे गर्जना। गगनचा समानार्थी शब्द असतो आकाश। आता बघा, पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा निवडणुकीसाठी उभे राहिले होते की नाही, तो काळ भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा होता आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची नियुक्ती झाली होती। तर पंडित जवाहरलाल नेहरू हे एक विद्वान तर होतेच, पण ते उच्च स्थानावरती होते। एकीकडे श्रीमंत उच्च पदावरती असणारे लोक असायची, तर दुसरीकडे अगदी गरीब जनता, सर्वसामान्य जनता। तर जेव्हा असेच निवडणुकीच्या दौऱ्यावरती एकदा पंडित जवाहरलाल गेल्यानंतर लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांना पाहून भारत माता की जय, भारत माता की जय असे जोरजोराने ओरडू लागले। त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू गाडीतून खाली उतरले आणि त्या सर्वसामान्य जनतेबरोबर सुसंवाद साधू लागले आणि त्यांना प्रश्न केला की भारत माता की जय म्हणजे काय। आता भारत माता म्हणजे आपल्या देशाबद्दल लोकांच्या मनात किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, आपल्या देशाबद्दल सगळी संकल्पना सर्वसामान्य जनतापर्यंत कळले आहे का, हा त्या पाठीमागचा उद्देश पंडित जवाहरलाल नेहरू यांचा होता। म्हणून ते त्यांना प्रश्न विचारतात की भारत माता की जय म्हणजे काय। तेव्हा लोकांबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी लोकांना सांगितलं की भारत माता म्हणजेच काय, भारतातील सर्व लोक। जसं बघा, आपल्या कुटुंबामध्ये आपण आपल्या आईला दैवत मानतो, माता म्हणतो, मग ती आई सर्वांसाठी सारखीच देवतुल्य असते की नाही। पण आईला सुद्धा आपल्या कुटुंबातील सगळे व्यक्ती तेवढेच जिव्हाळ्याचे असतात, प्रेमाचे असतात, त्यांच्यावरती तेवढंच प्रेम असतं, वात्सल्य तिचं असतं। तसंच म्हणजे आपला हा देश आपली माता आहे म्हणून आपण तिला भारत माता म्हणतो की नाही। मग ह्या भारत माता ह्या देशामध्ये जेवढे राहणारे लोक आहेत ना, ते तिची संतान आहेत, म्हणून सर्व लोकांसाठी आपला देश सारखाच आहे, समान आहे, म्हणून भारत माता म्हणजेच काय, भारतातील सर्व लोक। तर आता इथे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत माता याचा अर्थ
इथे स्पष्ट केलेला आहे की भारत माता म्हणजे काय, भारतातील सर्व लोक. तुम्हाला कधी प्रश्न विचारू शकतात, एका शब्दात उत्तरे लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. तर भारत माता यांचा अर्थ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय सांगितलेला आहे की भारत माता म्हणजेच भारतातील सर्व लोक. ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवरती प्रेम करायचे. मग आता आपल्या भारताचे वैशिष्ट्य आहे विविधतेमध्ये एकता. जसं की बघा, प्रत्येक आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे, प्रत्येक वंशाचे लोक आहेत, विविध पोशाख घालणारे लोक आहेत, विविध भाषा बोलणारे लोक आहेत. विविधता भरपूर आहे, पण विविधता जेवढी जास्त विविधता आहे किंवा जेवढी जास्त लोक तेवढं वैमनस्य पण असतं. पण हा जो भेदभाव आहे ना तो वरवरचा आहे, की वरवर पाहिलं तर आपण म्हणतो की वेगवेगळे भेदभाव आपल्याला दिसून येतात, विविध जातीचे वंशाचे लोक आहेत, पण हे भलेही वरवरचे आहेत, पण आतून जर पाहिलं ना तर सगळ्या कशा आहेत, एकवटलेले आहेत. जसे की बघा, एका हारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतात, तऱ्हेतऱ्हेचे रंग, तऱ्हेतऱ्हे रंगाचे, तऱ्हेतऱ्हे प्रकारचे, तऱ्हेतऱ्हे सुगंधाचे फुलांनी मिळून तो सुंदरसा हार होतो. तसंच आपला जो भारत देश आहे तो विविधतेने नटलेला आहे. मग त्यांच्यामध्ये सांस्कृतिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, सामाजिक विविधता आपल्या देशामध्ये पाहायला मिळतं. तसंच वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, वंशाचे आणि विविध भाषा बोलणारे लोक आहेत. जरीही आपल्या भारतामध्ये हे वरवरचे भेदभाव दिसून येतात, तरी पण आपण आपले सामाजिक स्थिती लक्षात घेऊन, सांस्कृतिक स्थिती लक्षात घेऊन हे भेदभाव विसरून आपण आपल्या देशावरती सगळ्यांवरती समान प्रेम केलं पाहिजे. म्हणजेच काय, लेखकाने इथे सांगितलेलं आहे की देशावर प्रेम करायचे म्हणजेच काय, तर हे वैमनस्य विसरून, हे भेदभाव विसरून सगळ्यांना समान दर्जा देऊन आपण सगळ्यांवरती सारखेच प्रेम केलं पाहिजे. आता बघा, पंडित जवाहरलाल नेहरू हे एक उच्च पदावरती आहेत किंवा श्रीमंत आहेत, पण दुसरीकडे ते ज्यांच्याबरोबर सुसंवाद साधत होते ती जनता कशी होती, निरक्षर, सर्वसामान्य, कोणत्याही उच्च पदावर नसलेले, म्हणजे श्रीमंत आणि गरीब, असा सुद्धा आपण आपल्या भारतामध्ये भेदभाव आहे. पण जेव्हा आपल्या भारत माताचा प्रश्न येतो, जेव्हा आपल्या देशाचा प्रश्न येतो, तर सर्वांसाठी ही समानता आपल्याला पाहायला मिळते. एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? आता बघा, विद्यार्थ्यांना सुद्धा मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येऊ लागलेले आहेत, म्हणून ते लेखकाला विचारू लागलेले आहेत आणि त्यांच्या मनातील जी काही वैचारिक संकल्पना आहे ते जे काही प्रश्न पडलेले आहेत त्यांचं उत्तर ते लेखकाकडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आता एका मुलाने लेखकाला प्रश्न विचारला, पण प्रेम करायचे म्हणजे नेमकं काय करायचे? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्याने त्यांच्या मदतीसाठी धावून जायचे. ओल्या डोळ्याने म्हणजे प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने. की बघा, आता समोरचा व्यक्ती जर दुःखी असेल तर आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल आपुलकी असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे. तेवढ्याच समरसेने आपण त्याच्या दुःखामध्ये सहभागी झालो पाहिजे, त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपण हे आनंदित व्हायचे. तर म्हणजे बघा, इतरांच्या सुखामध्ये, दुःखामध्ये समरस होणे हे फार महत्वाचं असतं आणि त्यालाच आपण प्रेम म्हणतो. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. अश्रू म्हणजेच काय, दुःख. हास्य म्हणजे काय, सुख. म्हणजे इतरांच्या सुख दुःखामध्ये आपल्याला समरस झालं पाहिजे, त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे, तितकंच आपण त्यांच्या सुखामध्ये सुद्धा सहभागी झालो पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, लेखकाने जेव्हा हास्य आणि अश्रू या शब्दांचा प्रयोग केला, मुलांना कळाले नाही, म्हणून ते म्हणतात की हास्य आणि अश्रूंची भाषा. तेव्हा लेखक सांगतायत की हास्य आणि अश्रूंची भाषा ही जागतिक भाषा आहे. आता बघा, भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात की नाही, तसेच ही हास्य आणि अश्रूंची भाषा याला लेखक जागतिक भाषा म्हणतायत, कारण की ही वैयक्तिक नाहीये. याचा संबंध पूर्ण जगाशी आहे. की जर बघा, आपला देश बांधव जर दुःखी असेल तर आपण सुद्धा दुःखी असले पाहिजे, आपला देश बांधव सुखी असेल तर आपण सुद्धा सुखी असले पाहिजे. तर ही जागतिक भाषा आहे. ज्या प्रकारे जागतिक समस्या असते तशीच जागतिक भाषा सुद्धा असते. मग ती आपण म्हणजेच काय, आपण जगातील नाही पण आपण आपल्या देशातील लोकांच्या, आपल्या देश बांधवांच्या सुखदुःखामध्ये समरस होऊन जाणे म्हणजेच आपण आपल्या देशावरती प्रेम करणे होय. आता बघा, आज जसं जागतिक भाषा असते तशी जागतिक समस्या आता आपल्या जगावरतीच, पूर्ण फक्त आपल्या देशामध्येच नाही, आपल्या पूर्ण जगामध्ये एक समस्या निर्माण झालेली आहे. आता आपण पाहतोय कोणती समस्या झालेली आहे की
करोना याने सारा जग त्रस्त झालेला आहे. मग आपल्या सरकारने सुद्धा बघा, आपल्या देशावरती सुद्धा ही समस्या आलेली आहे. मग सरकारने आपल्याला काय केलेलं आहे, विनंती केलेली आहे की आपण घरात बसावं, घरात बसून आपण स्वतःची काळजी घ्यावी, आपल्या समाजाची काळजी घ्यावी. मग आपण सरकारला हवं तितकं मदत केलं पाहिजे. तर मग ही जागतिक भाषा आहे. जर बघा आता जागतिक समस्या आहे, तर जागतिक समस्या आहे म्हणून आपण आपलं कर्तव्य काय आहे, या देशाचे नागरिक म्हणून आपण सरकारचे दिलेले सगळे आदेशांचं पालन केलं पाहिजे, नियमांचं पालन केलं पाहिजे. मग ह्या अशा वागण्यातून, आपल्या अशा छोट्याशा कार्यातून सुद्धा आपण देशावरचे प्रेम आपण व्यक्त करू शकतो. मग हास्य आणि अश्रूंची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहित आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असू शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, तसे सुबुद्धही हवे. आता बघा, निष्क्रिय आणि सक्रिय हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहे. निष्क्रिय म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये कृती नसते, क्रिया नसते. सक्रिय, सक्रिय म्हणजे ज्याच्यामध्ये कृती असते, क्रिया असते. जसे की बघा, आता आपण शाळेमध्ये जातो, परिपाठ बोलतो, प्रतिज्ञा बोलतो, प्रार्थना बोलतो, भारत माझा देश आहे, माझ्या देशावरती माझे प्रेम आहे. तसंच आपण घरामध्ये करतो का? नाही. घरातील बघा, आपले आई वडील सकाळी आपल्याला उठवतात का, लवकर उठवतात, आपल्या मुलांना उठवतात आणि म्हणतात, तुम्ही माझी मुले आहात, आमचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, तुम्हाला सांभाळणं आमचं कर्तव्य आहे, असं ते सांगतात का? नाही. म्हणजे प्रेम हे शब्दाने व्यक्त केलं जातं का? नाही. तर ते कृतीतून व्यक्त केले जाते. म्हणजे सक्रिय म्हणजे काय, कृतीतून करणे, कृतीयुक्त कार्य करणे. मग आता बघा, आई वडील आपल्याला शब्दातून सांगतात का आमचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे? नाही. तर ते काय करतात, कृतीतून व्यक्त करत असतात. जसे की एखादा मुलगा जर घरात आजारी पडला तर आई वडील दिवस रात्र त्यांची काळजी करतात, त्यांचं औषधोपचार करतात, रात्रभर त्यांच्या उशाशी बसतात. म्हणजे ते कृतीतून त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. जसं शाळेत मुलांना जायचं असतं, सकाळी लवकर उठवतात की नाही, आपण उठायच्या आधी मुलं उठायच्या आधी आई वडील उठतात. आई सकाळी मुलांना आवडणारा डबा बनवून देते, भाजी चपाती जे आवडते तेच बनवून देते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आई वडील त्यांचं प्रेम कृतीतून व्यक्त करत असतात. म्हणजे हे प्रेम कसं आहे, सक्रिय, तर ते निष्क्रिय नाहीये. प्रेम शब्दाने व्यक्त नाही केलं जातं, ते कृतीतूनच व्यक्त केलं जातं. म्हणून इथे लेखक काय म्हणतायत की प्रेम कधीच निष्क्रिय असू शकत नाही. मग आता प्रेम कसं असतं, त्याचं काय सांगितलेलं लेखक गांधीजींच्या मते प्रेम कसं असावं, तर ते सक्रिय आणि सुबुद्धही. सुबुद्ध म्हणजे चांगली सत्सक विवेक बुद्धीतून, की कोणतंही प्रेमाच्या पाठीमागे वासना नसावी किंवा द्वेष नसावा, काही चुकीचा उद्देश नसावा, तर ते चांगल्या बुद्धीने केलं पाहिजे. मग आता तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महात्मा गांधीजींच्या मते प्रेमाची भाषा किंवा प्रेम कसे असावे, तर ते सक्रिय आणि सुबुद्ध. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? आता मुलं पुन्हा लेखकाला प्रश्न विचारतायत. लेखक सांगतात की शांततेच्या काळात प्रेम करायचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजेच देशावर प्रेम करणे होय. रचनात्मक म्हणजेच काय, की पुढील भविष्यासाठी प्रगतीयुक्त काम करणे, की देशाचा विकास होण्यासाठी. रचनात्मक म्हणजे विकासयुक्त, प्रगतीयुक्त कार्य करणे. आता शांततेच्या काळात, जसं की तुम्हाला मी मागील भागात सांगितलं होतं की आई वडील दिवस रात्र कष्ट करतात, की आता काही समस्या नसेल तरी पण ते दिवस रात्र कष्ट करत असतात. का कष्ट करत असतात, की त्यांना माहिती आहे की पुढे कधी आपल्या जीवनामध्ये संकट येऊ शकतात. मग संकट आल्यावरती आपल्याकडे अचानक पैसे नसतील तर आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून ते संकट येण्याची वाट पाहत नाही, तर ते संकट येण्याच्या अगोदरच त्याच्यावरती मात करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसंच आपण सुद्धा आपत्तीच्या वेळेच आपलं मनातील देशातील प्रेम व्यक्त केलं पाहिजे का? नाही. जेव्हा कोणतीही काही समस्या नसेल, आता समस्या आपल्या देशामध्ये तर भरपूर आहेत, पण जेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण काय केलं पाहिजे, देशाचा विकास कसा झाला पाहिजे, नवीन नवीन योजनांचा उपयोग केला पाहिजे. जसं की आता शेतीमध्ये बघा, पारंपरिक शेती पद्धतीचा मध्ये आपण काय करत आहोत, थोडा नाविन्यपूर्ण शेती करायचा म्हणजे शेतीमध्ये आपण विकास घडवून आणत आहोत. म्हणजे हे काय झालं, रचनात्मक कार्य. आपल्या देशाच्या नवनिर्माणासाठी प्रगतीयुक्त काम करतो, की भविष्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाने युगानुसार शेती व्यवसाय सुरू करता यावा, शेतीतले आधुनिक यंत्रपद्धतीचा उपयोग करून शेतीचा विकास करावा. म्हणजे शेतीचा विकास जेव्हा होणार तेव्हा आपल्या देशाचा विकास होणार, कारण की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजेच देखील देशावर प्रेम करणेच होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम
देशावर आणि देशवासियांवर काय होईल. आता बघा, काही लोकांना असं वाटतं की आम्ही उच्च पदावरती असेल तरच आम्ही देश सेवा करू शकतो. तर असं नाहीये. एक छोट्यातलं छोटं कार्य करून सुद्धा आपण देशाची सेवा करू शकतो. उदाहरणार्थ इथे सांगितलेलं की आपण साफसफाई करून, गावाची साफसफाई करून सुद्धा आपण देशाची देशसेवा करू शकतो, देशावरचं प्रेम व्यक्त करू शकतो. त्याच्यासाठी आपण फासावरच जाऊन आपल्या देशसेवा व्यक्त करू शकत नाही किंवा जीवाचं बलिदान देऊनच आपण देशाबद्दलचं प्रेम व्यक्त करू शकत नाही. असं बघा ना, आता संत गाडगे महाराज यांनी सुद्धा बघा ना, हातात झाडू घेऊन गावाची स्वच्छता केली. तर त्याच्यातून, त्या छोट्याशा कार्यातून सुद्धा त्यांनी एवढं मोठं देशाची सेवा केली की आज त्यांचं समाज सेवक म्हणून किती नाव आपण आदराने घेतो. मग देशावरती आपलं प्रेम आहे, याच्यासाठी कोणतं मोठं काम केलं पाहिजे, उच्च पदावरतीच असलं पाहिजे असं नाही. तर शास्त्रीय पद्धतीने आपण गावाची साफसफाई करणे सुद्धा देशावरचं प्रेम आपण व्यक्त करू शकतो. कोणतेही काम करत असताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या वागण्याचा, माझ्या त्या कामाचा परिणाम देशावरती चांगला होणार आहे की नाही, देशावरती वाईट परिणाम होणार आहे काय, आपल्या देशातील लोकांवरचा काही संकट तर येणार नाही ना, किंवा याचा परिणाम, दुष्परिणाम काही होणार नाही ना. ह्या म्हणजे कोणतीही कृती करताना आपण आपल्या देशाचा आणि देशवासियांचा विचार केला पाहिजे. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. बघा, पोटापलीकडे म्हणजे की आपण फक्त आपला पोट भरण्यापुरताच कमावतो, पण तसं नाहीये. म्हणजे आपल्या पुरताच नाही, तर त्याच्या पलीकडे सुद्धा आपण जाऊन काय कार्य केलं पाहिजे. म्हणजे संस्कृतीयुक्त कार्य केलं पाहिजे, संस्कारयुक्त काम आपण केलं पाहिजे. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो ना, तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतात. आता बघा, कोणतेही काम करताना भलेही ते खूप मोठं काम असो किंवा छोटं काम असतं, ते महत्वाचं नसतं. त्याचा जो संदर्भ जो असतो, त्याचा जो आशय जो असतो, त्याचा जो लक्ष, जे उद्देश जे असतं ना, ते फार महत्वाचं असतं. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. पण बघा, आपला जर उद्देश चांगला असेल, त्याच्यातून आपला विकास, समाजाचा विकास, देशाचा विकास होणार असेल, भले मग ते काम छोटं असू दे, पण त्याचा आशय चांगला आहे आणि ते निस्वार्थ वृत्तीने जर आपण केलेलं असेल तर लहानातलं लहान काम सुद्धा मोठे होऊ शकतं आणि स्वार्थी वृत्तीने केलेलं काम, मोठे काम सुद्धा ते लहान असू शकतं. आता बघा ना, राजकारणामध्ये येणारे लोक जे आहेत ते काय करतायत, स्वार्थी वृत्तीने कामं करतात, म्हणून त्यांचं नाव कुठे निघत नाही, देशप्रेम, देशभक्तांमध्ये त्यांचं नाव येत नाही. पण बघा, संत गाडगे महाराज म्हणा, मदर तेरेसा म्हणा, त्यांचा उद्देश काय होता, त्यांनी फार छोटं काम केलं, छोट्या कामापासून त्यांनी त्यांची समाजसेवा सुरू केली होती. पण त्यांचा उद्देश जो होता, आशय जो एवढा मोठा होता की आज सुद्धा आपण त्यांचं नाव आदराने घेतो. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहेत ना? हो, ऐकले आहे ना? ते शैली विणायचे इतर विणकरांसारखेच. आता बघा, जेवढे पण संत परंपरा आपण पाहतो, कोणी संत श्रीमंत नव्हते, ते छोटे सर्वसामान्य काम करायचे. कोणी कुंभार होते, कोणी लोहार होते, कोणी सुतार होते, कोणी विणकर होते. तर मग सर्वसामान्य विणकरांसारखेच कबीर सुद्धा कपडे विणायचं काम करायचे. पण त्यांचा जो उद्देश असायचा ना काम करताना, तो फार महत्वाचा होता. पण देशासाठी ते सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे. सनंग म्हणजे की अखंड सलग ते कापड विणत आहे. आणि ते कापड जे मी विणतोय ना, कबीर काय विचार करायचे की हे जे कापड मी विणतोय ते माझ्या देशासाठी मी विणतोय, हे कापड माझ्या देशातील लोक, माझे देश बांधव याचा उपयोग करणार आहे. आणि त्यांचा जो उद्देश जो होता ना, त्यांचं काम करण्यापाठीमागचा जो आशय, जो संदर्भ होता ना, तो फार अपूर्व असायचे. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. परीक्षेचे चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यात फरक असेल की नाही? आता बघा, शिक्षक शाळेत शिकवतात, विद्यार्थी पण शिकतात. आता काही विद्यार्थी कसं ज्ञान मिळवण्यासाठी शिकतात, जिज्ञासा त्यांची वाढवून घेतात, म्हणजे ते सुज्ञ विद्यार्थी झाले. पण काही विद्यार्थी वर्षभर काही शिकत नाही आणि फक्त परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी शाळेत येतात आणि शिकतात. मग अशा विद्यार्थ्यांचं जीवन निरर्थक असतं. तर मग सज्ञान व्हावीत जे शिक्षण घेतात, की ज्ञान मिळवण्यासाठी जे विद्यार्थी शिकतात ना, तेच खरे भावी विद्यार्थी आपण त्यांना म्हणू शकतो, की समाजाचे सुज्ञ विद्यार्थी आपण त्यांना म्हणू शकतो. मग असे मार्क मिळवण्यासाठी असलेले विद्यार्थी आणि ज्ञान मिळवण्यासाठी शिकणारे विद्यार्थी यांच्यामध्ये फरक असतो. आता पाहूया पाठामध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ. ओल्या डोळ्यांनी आपुलकीने, निष्क्रिय कोणती कृती न करणारा, रचनात्मक चांगले प्रगतिकारक भविष्य घडवणारी, फोल व्यर्थ फसवा निरुपयोगी, सरंग सलग विणलेले अखंड वस्त्र. वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ पाहूया. पहिला आहे संकटांना आमंत्रण देणे, निमंत्रण देणे. त्याचा अर्थ आहे संकट येईल अशी स्थिती निर्माण करणे. दुसरा आहे पोटापलीकडे पाहणे, सांस्कृतिक गरजा लक्षात घेणे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लेखक आणि विद्यार्थी यांच्या मध्ये होणारे जे काही संवाद आहे त्याच्या माध्यमातून देशावरती प्रेम करणे म्हणजे काय हे आपण पाहिलं. नंतरच्या परिच्छेदाबद्दल पण आपण शिकून घेणार आहोत, पण याच्या नंतरच्या भागामध्ये. धन्यवाद.